नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 38। ती बाथरूममध्ये गेली आणि अंघोळ करून बाहेर आली। आरशासमोर उभी राहिली आणि तिच्या मानेवर त्याचे रात्रीचे लव बाईट्स तिला दिसले। किती वाईल्ड असावं माणसाने। 1 2 3 4 5 ठिकाणी तिच्या मानेवर त्याने त्याच्या दातांच्या खुणा सोडल्या होत्या आणि रात्रीचा तो कसा बेभान झाला होता हे तिला आठवले। तिला त्याच्या त्या प्रेमाच्या खुणा खूप आवडत होत्या आणि म्हणाली, हे मिस्टर रमण कामत, प्रेमात किती आवेग असावा याचंही भान नसतं स्वारींना। आणि तिला रात्रीचा प्रणय आठवला आणि तिच्या शरीरात आपोआपच गोड रोमॅन्स लहरी उठत होत्या। ती लाजत हसत होती आणि इतक्यात तो आत आला आणि ती लटक्या रागात त्याला म्हणाली, अहो रमणराव, बघा जरा काय आहे हे, असं करतात का? 5 ठिकाणी तुम्ही माझा चावा घेतला आहे, आता मी बाहेर तरी कशी जाऊ? कोणी बघितलं तर काय म्हणतील? आणि तो पटकन म्हणाला, मॅडम तुमच्या ॲक्शनला रिॲक्शन होती ती माझी, हे बघा। असं म्हणून त्याने त्याचे टी-शर्ट काढले आणि म्हणाला, हे बघा मी किती खोटं बोलतोय का? तू पण रात्री काही कमी वाईल्ड नव्हती झालीस सोनू राणी। आणि हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, पण मला रात्रीची तू खूपच आवडलीस आणि ती रात्रसुद्धा खूपच अविस्मरणीय होती। आता ती खूप लाजून खाली पाहत होती आणि आजही मला तू तशीच हवी आहे, सेम टू सेम, असं तो तिच्या पुढे वाकून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला। ईश्य, तसं पुन्हा सेम टू सेम होतं का कधी? सोनू, तू अशी लाजलीस ना की मला खूप खाऊनच टाकावीशी वाटते बघ। त्याच्या त्या मोहक उत्तेजित बोलण्यानं ती शहारली होती आणि मग तो तिच्याजवळ त्याचे ओठ घेऊन गेला आणि म्हणाला, सांगा आता मिसेस रमण, मी तरी आता कसा बाहेर जाऊ? आणि पुन्हा मास्क घातलं तर सर्वांना मास्क बघूनच समजेल की माझ्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम आहे ते। मग तिने पाहिलं तर तिने सुद्धा त्याच्या ओठांना आणि त्याच्या छातीला बरेच चावे घेतले होते। तिच्या नाजूक दातांनी, वाटते तितकी नाजूक नाहीस, तू पण खूप वाईल्ड आहेस। तू जर अशी कातील सुरुवात केली तर मी पण तसा शेवट करणार ना, तो तिच्या डोळ्यात डोळे घालून खूपच मादक आवाजात म्हणाला। आणि तिने त्या खुणा बघितल्या आणि हे सगळं तिनं केलं यावर तिचा विश्वासच नाही बसला। तिने ओंजळीत चेहरा झाकून घेतला आणि मग त्यानंही तिचे बाईट मोजले। 1 2 3 4 5 6, बघ माझ्यापेक्षा तुझा 1 बाईट जास्तच आहे। मग चावट कोण, तू का मी? आता बोल। आणि ती हसतच मुद्दाम म्हणाली, छे काही ही काय हे माझे नाहीत का? हो का? मग असाच जातो हॉस्पिटलमध्ये आणि टेस्टच करून घेतो आणि रिपोर्ट घेऊन येतो तुला दाखवायला। संध्याकाळी चालेल? शी, काय व तुम्ही पण, असं कोणी करतं का? मग तू वेडं पांघरून पेडगावला जातेस त्याचं काय? सरळ सरळ तू माझ्यावर संशय घेतेस की? मी कुठे घेतला संशय? आता तर म्हणालीस ना बाईट माझे नाही म्हणून। तुझे नसतील तर मग दुसरं कोणाचं तरी असेल असंच म्हणायचं होतं ना तुला? आणि मग ती पुन्हा त्याच्या जवळ गेली, जिथे जिथे त्याला बाईट केले होते तिथे हळूवार किस करत होती। आणि तो म्हणाला, इथे राहिलेच की, असं म्हणून तिच्यासमोर तोंड घेऊन आला आणि तिने हसून त्याच्या ओठावर किस केला आणि त्याने तिला पुन्हा आवेगाने मिठी मारली। त्यानेही तिला मानेवर जिथे जिथे बाईट केले होते तिथे तिथे किस केले। दोघंही आता पुन्हा रोमॅन्टिक झाले होते। उशीर झाला, नको ना आता, असं ती म्हणत होती, पण तो आता काहीच ऐकणार नव्हता हे तिलाही चांगलंच माहिती होतं। अहो ऐका, असं ती म्हणाली तसं त्यानं त्याच्या तोंडानं तिचं तोंड बंद करून टाकलं। मग थोडा वेळ त्याच्या मनासारखं झालं आणि मग तिने त्याची मिठी सोडवत म्हणाली, चला आंघोळ करून घ्या, मी चहा बनवून आणते तुम्हाला। ठीक आहे, असं हसून तो म्हणाला आणि बाथरूममध्ये गेला। ती चहा घेऊन आली। तो अजूनही आंघोळच करत होता। आज घाई नाही वाटतं स्वारींना जायची, अगदी निवांत चाललंय। आणि त्याचा फोन वाजला। तिनं पाहिलं तर तो अमितचा फोन होता। अहो फोन आला आहे, कोणाचा आहे ग? अमितचा आहे। ओके मग घे ना। मी नाही बाबा,
काय ग, काय झालं? काही नाही होत घे. आणि तिने फोन घेतला. गुड मॉर्निंग रमन. आणि ती म्हणाली, अमित, मी सोनाली आहे, हे बाथरूममध्ये आहेत. बरं, मग मी थोड्या वेळाने कॉल करतो. हो चालेल. आणि तिने फोन ठेवून दिला. अमित रमनला सर साहेब न म्हणता रमनच म्हणायचा, कारण दोघात आता छान मैत्री झालेली होती आणि विश्वासी होता. आणि रमननेच त्याला सर साहेब म्हणू नको असं सांगितलं होतं. ती असा विचार करत होती. इतक्या तिच्या कमरेभोवती पाठीमागून त्यानं विळखा घातला आणि तो तिचा कान हळूहळू चावत होता. काय म्हणत होता ग अमित? तिला आता बोलताच येत नव्हतं. घसा जड झाला होता, कारण त्याचं कान चावणं सुरूच होतं. मग तिने थोडा घसा साफ करत म्हणाली, काही नाही, तो पुन्हा फोन करेल असं म्हणाला. तुम्ही आधी चहा घ्या बरं, थंड होईल. चहा अगदी बर्फासारखा थंड असला तरी चालेल मला, पण बायको मात्र रोज हॉटच पाहिजे हां, असा तो पुन्हा तिचा कान चावत म्हणाला. त्याच्या चाव्याने ती आणखीनच शहारत चालली होती. चला, चावट कुठले, असं म्हणून तिने त्याला दूर ढकललं आणि तो आरशासमोर उभा राहून तयार होत होता. ती त्याच्याकडे एकटक खूप प्रेमाने पाहत होती. सोनू, मला वाटतं आज तू मला काही जाऊ देणार नाहीस. त्यापेक्षा मी आज येत नाही हे फोन करून सांगतो. का आता मी काय केलं? अगं, अशी इतक्या प्रेमाने जर तू मला पाहत राहिलीस तर माझं कसं होईल सांग बरं? मला जाऊ तरी वाटेल का? तशी ती खुदकन हसली आणि म्हणाली, बरं नाही बघत, जाते मी. आणि ती जायला निघाली. तसा त्याने त्याच्या गळ्यातला टॉवेल तिच्या भोवती टाकून तिला जवळ ओढून घेतली. अहो, सोडा ना. हां, नाही सोडणार. मला तुमचा डब्बा बनवायचा आहे. अगं, मला नको डब्बा. का? दिवसभर उपाशी राहिल्यावर संध्याकाळी जर असं मनसोक्त मेजवानी मिळत असेल तर मी रोज रोज उपाशी राहायला तयार आहे. डब्बा नसला तरी चालेल मला. इश्य, असं काय म्हणता हो? तुम्हाला चालेल, पण मला नाही चालणार. आणि सोडा मला, नाहीतर आज दिवसभर नाही, पण रात्री मात्र उपास करायला लागेल. हां, धमकी देतेस? आणि तेही मला? तू नाही म्हणून तर बघ फक्त, मग बघच मी काय करतो ते. असं म्हणून त्यानं तिला आणखीन जवळ घेतली आणि ती खाली बघू लागली. आता सॉरींना काय नाही म्हणणार. नाही नाही म्हणतच तिच्या आयुष्याचा तो स्वामी झाला होता. त्याचा तिनं स्वीकार केला होता आणि आता जीवनभर फक्त होकार आणि होकारच. आणि पुन्हा तिच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली, बापरे, काय म्हणेल आई? फोनही घेतला नाही तिचा मी आणि पुन्हा केलाही नाही. मग आता घे की, आईच आहे ना ती, समजून घेईल. उलट मुलगी फोन करत नाही, आठवण काढत नाही, याचा अर्थ ती सासरी सुखात आहे असंच वाटत असणार त्यांना. मला बघ बरं, प्रीतीच्या बाबतीत तसंच वाटतं. आणि तिने होकारार्थी मान हलवली. फोन घेतला. काय ग सोनाली, बरी आहेस ना तू? हो. आणि जावाई बापू? हो, तेही छान आहेत. आणि तू कशी आहेस? छान आहे. अगं, तुला एक आनंदाची बातमी सांगायला फोन केला होता. आणि ते ऐकून सोनाली खूप खुश दिसत होती. ती हसतच म्हणाली, खूप खूप अभिनंदन. तिने फोन ठेवला आणि रमन म्हणाला, काय ग, आता काय गुड न्यूज आहे? अहो, प्रमोशन झालं आहे. ती हसत म्हणाली, अरे वा, म्हणजे तुझं आत्या म्हणून ना. प्रीतीच्या वेळेचा अनुभव होता रमणरावांना, म्हणून त्यांनी आता चूक नाही केली हे ओळखण्यात. तुझा भाऊही फारच मेहनती आहे बरं का. लग्न होऊन 3च महिने झाले आणि लगेच बाप म्हणून प्रमोशनही झालं. कमाल आहे बुवा. माझंच प्रमोशन का थांबलं आहे तेच कळत नाही. बहुतेक माझीच मेहनत कमी पडते. हो ना ग सोनू, तो असं म्हणत होता आणि सोनाली त्याच्याकडे बघून नुसतीच हसत होती. अहो रमणराव, पूर्ण ऐकून तरी घेत जा की. तसलं प्रमोशन नाही काही. त्याचं खरं जॉबमध्ये प्रमोशन झालं आहे. आणि तो डोकं खाजवायला लागला. ती खूप हसायला लागली आणि रमणही खूप खूप हसत होता. आज तुम्ही जाणार नाही का? कसा जाऊ का? मला लाज वाटते, असा तो तिची ॲक्शन करून म्हणाला. काय हो तुम्ही पण, मग ही ओठांवरची खून पाहून काय म्हणतील ग सगळे?
तुम्ही कधीपासून लाजायला लागलात? हा कधीपासून म्हणजे पुरुष असलो तरी खाजगी आयुष्यातील काही क्षण असे मिरवायचे नसतात. चेष्टा मस्करी इथपर्यंत ठीक आहे, पण हे असं त्यांचंही बरोबर होतं आणि त्याने फोनवर सगळ्या सूचना दिल्या आणि घरीच थांबला. इतक्यात बेल वाजली. त्याने दार उघडलं. दहीहंडीसाठी कॉलनीतली मुलं वर्गणी जमा करायला आली होती आणि रमणने त्यांना दरवर्षीप्रमाणे सगळ्यात जास्त वर्गणी दिली. मुलं खुश झाली. नीट प्रॅक्टिस करायची बरं का, आणि जपून घाई करायची नाही, काळजी घ्यायची स्वतःची आणि इतरांचीही. तो मुलांना सूचना करत होता. मुलं हो हो म्हणत त्याचं ऐकत होती. ए रमण दादा, तू का येत नाही रे आता दहीहंडी खेळायला? तू असलास की कसं छान वाटतं, टेन्शन पण येत नाही आणि आपणच दरवर्षी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवतो. तू येत नाहीस तेव्हापासून त्या दुसऱ्या कॉलनीतली टीमच दहीहंडी फोडते. एक मुलगा गाल फुगून तक्रार करत होता. मी नाही रे येऊ शकत, तुम्ही अजून लहान आहात, तुम्हीच खेळा. हा वहिनी, तुम्ही सांगा की रमण दादाला, तो ना खूप छान फोडतो दहीहंडी आणि भरभर चढतो थरावर. सोनाली म्हणाली, तुम्ही आणि तुमचे रमण दादा काय ते बघून घ्या, मी नाही मध्ये पडणार. तशी मुलं नाराज होऊन निघून गेली. अहो किती नाराज झाली मुलं, त्यांच्यासाठी तरी जायचं की. अगं आता पूर्वीसारखं नाही जाऊ वाटत आणि कामही वाढलं आहे, वेळ तरी नको का? आणि आता माझं लग्न झालं आहे की नाही, आता असल्या थरावर चढणं सोडलंय मी. आणि त्याऐवजी असं तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, काय बाई, तुम्ही जा बरं फॅक्टरीत, नाहीतर शेतात जा. घरात राहिलात तर दिवसभर हेच उद्योग करत बसाल. आणि तो हसायला लागला आणि पुन्हा बेल वाजली. तो म्हणाला, तीच मुलं असतील बघ, ऐकणार नाहीत एकदा सांगून. असं म्हणून त्याने दार उघडलं तर समोर साक्षात तीच बाई त्या दिवशी दार उघडलं नाही म्हणून चिडून 4-5 दिवस आलीच नव्हती. किती बरं वाटत होतं रमणला. पण त्याचा हा आनंद फार दिवस टिकला नाही आणि ती पुन्हा आली होती. आणि रमण तिला पाहून म्हणाला, आलात? आम्ही तर तुमची आठवण काढली नव्हती. आज ती दुपारी आली होती, कारण दुपारी रमण नसतो घरी हमखास, पण आज तो घरीच होता आणि ती त्याच्याशी न बोलता सरळ सरळ घरातच घुसली, कारण तो तिचा अपमान करून दारावरूनच तिला परत पाठवतो म्हणून तिने त्याच्याशी बोलायचं टाळलं. काय विचित्र बाई आहे, असा तो पुटपुटला. आणि सोनालीला मात्र टेन्शन आलं. आता ही नेहमीप्रमाणे काहीतरी मूर्खपणा करून बोलणार आणि रमणराव तिची फजिती करणार नेहमीप्रमाणेच. आणि तिने तिच्या मानेवरचे लाल लाल चावण्याचे निशाण बघून विचारलं, काय ग सोनाली, हे काय झालंय तुझ्या मानेवर? आणि सोनालीच्या लक्षात आलं की आपण त्या खुणा लपवल्या नाहीत आणि कसं येईल म्हणा. जर बाहेरच जायचं नाही तर का लपवायचं, कारण घरात तर दोघेच होते आणि ही अशी अचानक घरात घुसेल याचा तिला अंदाजच नव्हता. ती गोरी मोरी झाली. आता ही त्या खुणा बघणार आणि गावभर करणार म्हणून तिला टेन्शन आलं आणि ती अस्वस्थपणे चुळबुळ करू लागली. तिला काय सांगू हेच तिला कळेना. असं पटकन काहीतरी कारण सांगायचं तिला सुचत नव्हतं. पण रमणराव मात्र या कामात फारच पटाईत. तेच आता यातून मार्ग काढतील म्हणून तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि तोही लगेच पुढे येत म्हणाला, त्याचं काय झालं? रात्री बेडरूमची खिडकी उघडी राहिली चुकून आणि मोठे मोठे डास आत आले आणि तिला चावले. आणि तीही म्हणाली, हो का? फारच मोठे डास होते का रे? हो तर खूप मोठे होते. डासांची नवीनच जात आहे ती बहुतेक. बापरे, असं ती म्हणाली आणि तिला ते सर्व पटत होतं असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. आणि रमण मनात म्हणाला, मी उगाच माझ्या बायकोला खुळी समजत होतो, हे तर तिच्यापेक्षा खूळ आणि बावळट दिसतंय. लगेच कसं पडतं यांना कुणास ठाऊक. जरा म्हणून स्वतःचा मेंदू वापरत नाहीत. आणि आज रमण तिच्याशी नीट बोलत होता कारण त्याचा मूड खूप छान होता म्हणून तीही खुश होती. आणि त्याला पाहून म्हणाली, अरे रमण, आणि तुझ्या ओठांना पण चावला की काय डास? खूप चौकशा पडतात तिला. काही गोष्ट विशेषतः नवरा बायकोच्या बघून न बघितल्यासारख्या करायच्या असतात, हेही हिला कळत नाही.
आता काय हिला रात्रीच्या जागरणाचा हातभार अहवाल लिहून देऊ की काय सविस्तर? स्वागत कुणी केलं, सुरुवात कशी झाली, शेवट आणि आभार कोणी मानले, म्हणजे हिचे प्रश्न थांबतील. त्या दिवशी सोनूचे हात भाजले तेव्हा शब्दाने चौकशी केली नाही त्याला. आता तिचा राग यायला लागला होता. आणि आता काय रे रमन, तुला काय झालं ओठांना? मलाही डासच चावला. हो का? हो ना, सोनालीला नर जातीचा डास चावला आणि मला मादी डास चावला असं तो म्हणाला. आणि सोनाली त्याच्याकडे बघून डोळ्यांनीच म्हणाली, काय हे? आणि त्याने डोळे झाकून तिला म्हणाला, काही नाही, कळतं तिला, रिलॅक्स. आणि ती बाई त्याच्या बोलण्यावर विचार करत म्हणाली, ये अर्जुन, असं पण असतं का? तो म्हणाला, मग असंच असतं. आता आपल्या कॉलनीतलंच बघ ना, बायकांच एकमेकींशी जरा तरी पटतं का? नाही ना रे, माझ्याशी तर कोणीच बोलत नाही. आणि रमन हळूच म्हणाला, आपला स्वभावच इतका घाण आहे म्हटल्यावर कशाला कोण बोलेल बरं? काय म्हणालास? ती म्हणाली, तुम्ही इतक्या महान असूनही त्या बोलत नाहीत तुमच्याशी, असं म्हणत होतो. बघ ना, खूप दुष्ट आहेत सगळ्या. त्यांना असं वाटतं की मी इकडच्या गोष्टी तिकडं आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगून लावालावी करते. आता तूच सांग, त्या कोपऱ्यातली मानीबाई आहेत की नाही, त्यांची मुलगी विद्या, तिचं बाहेर लफडा आहे हे कालच मला कळलं, पण मी अजूनही कुणालाही सांगितलं नाही. आणि रमणने तोंडावर हात मारून घेतला. देवा, अक्कल वाटताना बहुतेक लपडी शोधायलाच गेली होती काय की ही बिनडोक. आणि सोनाली पण तिच्या बोलण्याने चकित झाली. आणि ती म्हणाली, पण सोनाली मात्र खूप चांगली आहे हा, ती बोलते माझ्याशी. आता तुम्हीच गळ्यात येऊन पडता फार फार प्रेमाने, मग काय करेल ती बिचारी, असं रमन तिला उपरोधिकपणे मोठ्याने म्हणाला. सोनालीला त्याचं मार्मिक बोलणं कळलं आणि ती गालातल्या गालात हसायला लागली. तू त्या नरमादी डासाचं काहीतरी सांगत होता ना? ही बाई मुद्दा काही सोडत नाही, एवढं विषयांतर केलं तरी. रमन तोंड विचित्र करत म्हणाला, हा तर मी सांगत होतो की बायकांचं जसं पटत नाही आणि ऑफिसमध्ये पुरुषांचं पुरुषाची पटत नाही, तसंच नर डासाला पुरुषाचं रक्त चालत नाही आणि मादी डासाला मादीच म्हणजे स्त्रीचं रक्त चालत नाही, म्हणून मादी डास रात्री माझ्या ओठांना चावला आणि नर डास सोनूच्या मानेवर चावला. आणि होय रे, तू म्हणतोस म्हणजे खरंच असणार. तिला हे पटलं आहे हे पाहून. सोनालीने त्याच्याकडे पाहत पुन्हा डोळ्यांनीच त्याला शाबासकी दिली आणि त्याने हसून त्याचा स्वीकार केला. आणि मग आज तू गेला नाही फॅक्टरीत का रे? तिच्या चौकशी बंदच होत नव्हत्या आणि रमणरावांचं डोकं दुखायला लागलं होतं. आणि तो सोनालीकडे पाहून म्हणाला, मला चावलेला मादी डास खूपच जहरीला होता बहुतेक. 4-5 दिवस रक्त पिलं नव्हतं तिनं, म्हणून कसर भरून काढत होती ती कोण? ती म्हणजे डासाची मादी हो. आणि इतक्या जोरात आणि आवेगाने रक्त पित होती की मी पूर्ण जखमी झालो आणि मला ताप आला आहे. आणि त्याच्या बोलण्याने सोनालीला पुन्हा एकदा त्याचं वाक्य पाहून त्याचा अभिमान वाटत होता. कोणताही विषय पटवून समोरच्याच्या गळी उतरवण्यात स्वारींचा हात कोणीच धरू शकत नाही. हुशार रमणराव, असं ती मनात म्हणाली. त्याला ताप आला आहे हे ऐकून ती बाई म्हणाली, अरे बापरे, बघू म्हणून ती त्याच्याजवळ जाऊन गळ्याला हात लावू लागली. तसा तो दचकून मागे सरकला आणि म्हणाला, अहो वहिनी, हे काय करताय? माझी बायको आहे ना, ती करेल ना माझा ताप चेक. तुम्ही तुमच्या नवऱ्याचा करायचा असतो, कळलं का? अरे हो. म्हणून ती गप्प बसली. आणि रमण हुश्य करत म्हणाला, कठीण आहे बाबा हिचं, सरळ अंगावरच येते ही बाई. हिच्या नवऱ्याला नॅशनल अवॉर्ड दिला पाहिजे. तिला सांभाळतो या एकाच गोष्टीसाठी. आणि त्याचा चेहरा पाहून सोनाली मात्र हसत होती. तो ती जाण्याची वाट पाहत होता, पण ती काही जायचं नावच घेईना. आणि रमणने ठरवलं की आजच्या आज दरवाजाला भिंग बसवून घेणार, म्हणजे ही पिढा दारात दिसली की दारच उघडायचं नाही. आणि इतक्यात तिला फोन आला आणि ती म्हणाली, अगं तुला माहीत आहे का, मला ना आमच्या इथल्या रमणने आज एक नवीनच माहिती सांगितली बरं का.
नर आणि मादी डास असतात की नाही अशी मोठ्याने म्हणतच ती बाहेर गेली आणि आता ही फक्त गल्लीतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला ही बातमी सांगणार म्हणून रमणने कपाळावर हात मारून घेतला आणि सोनाली मात्र खूप हसत होती. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.